हॅलो, मी स्वप्नाली आणि तुमचं माझ्या म्हणजे स्वप्नाली दळवी या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज चक्क माझं वजन 850 ग्रामनी वाढलं होतं. काय नाही, असं होतच राहतं. त्याचं रिझन मी पुढे सांगेन तुम्हाला, माझं वेट का वाढलं होतं. त्याच्यानंतर दोघांच्या टिफिनची आणि नाश्त्याची प्रिपरेशन केली. दोघांचे पण टिफिन पॅक केले होते, कारण दोघांसोबतच निघत होते. रुद्र पण शूज घालायला रोज नाटकी करतो, त्याला पप्पांनी शूज घालून पाहिजे असतात, पण पप्पा बोलले नाही, आज तुझं काम तूच करायचं. नंतर दोघं पण गेले मला बाय बाय करून. मग माझा सेल्फ टाईम म्हणजे मी टाईम चालू झाला, जो मी स्वतःवर खूप छान पद्धतीने युटिलाइज करते. मी स्वतःची खूप काळजी घेते, कारण मला माहिती नाही का आपण स्वतःलाच म्हणजे असं हे झालं आहे की नाही, स्वतःची काळजी आपणच घ्यावी लागते, त्याच्याशिवाय दुसरं कोणी घेत नाही. नंतर मी थोडीशी ऊन घ्यायला बसली होती, कारण आज खूप दिवसांनी ऊन पडलं होतं. त्याच्याबरोबरच मी माझं जे मॅजिकल ड्रिंक आहे ते पियाली. नंतर आपल्या लेडीजची जी घरातली कामं असतात, छोटी मोठी लादी पोछा प्लस अंथरुणं पांघरुणं आवरणं, आणि मग हे असं वातावरण छान झालं होतं ते तुम्हाला दाखवणं. आणि मग मी ब्लॅक कॉफी घेतली, छानपैकी जिमसाठी रेडी झाली आणि मग जिमला गेली. तुम्हाला ॲटलिस्ट जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करायला टाईम नसेल भेटत, तर घरात 15, 20, 30, 25 मिनटं काढा आणि स्वतःसाठी द्या. स्वतःला फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी झोका, कारण घरातली कामं करणं म्हणजे एक्सरसाइज नव्हे. त्याच्यानंतर मी जिमला आज ट्रेडमिल आणि सायकलिंग करणार होती, त्याच्यामुळे आधी मी वॉर्मअप करायला घेतलं होतं. मी रोज तुम्हाला वॉर्मअपचा व्हिडिओ दाखवत नाही आहे, पण मी ह्या सगळ्या वॉर्मअप्स माझे जी हे असते ना, ट्रेडमिल वर्कआउट किंवा कार्डिओ, म्हणजे ज्या दिवशी पण माझा कार्डिओ असतो किंवा कुठल्याही दिवशी मी हे सगळे रोज 20 मिनिट्स आधी वॉर्मअप करते. प्रत्येक जी वर्कआउट मी तुम्हाला दाखवते, जी ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवते, त्याचे 2-2 सेट करते. 20-20चे रेपिटेशन्स असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीराला जागा करणं खूप गरजेचं असतं, की मला आता फिजिकली ॲक्टिव्हिटी करायची आहे, मला वर्कआउट करायचं आहे, मला योगा करायचं आहे. त्याच्यासाठी आधी आपल्याला वॉर्मअप करणं गरजेचं असतं, आपल्या बॉडीला गरम करणं गरजेचं असतं, आणि मग आपण प्रिपेअर होतो की आता मला वर्कआउट करायचं आहे, आता मला घाम गाळायचा आहे, आता मला मेहनत करायची आहे स्वतःवर, तर आता मला पुढे चालायला पाहिजे. त्याच्याबरोबरच पाठीमागून फटका दिल्याशिवाय कोण पुढे जात नाही. त्याच्यामुळे मी थोडेसे बटकिक्स केले. 20-20 ईच लेग्स करायचं आहे, म्हणजे मी करते, त्याच्यामुळे तुम्ही पण करा. मी रिक्वेस्ट करते, प्लीज तुम्ही तुमच्यासाठी टाईम काढा. त्याच्याबरोबरच आजूबाजूचा माझा आवाज इग्नोर करा, माझा आवाज ऐका फक्त, आणि माझा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. पैसे लागत नाहीत. तुमच्या एका लाईकनी, एका कमेंटनी, एका शेअरनी, एका सबस्क्राईब करण्याने मला खूप जास्त मोटिवेशन मिळणार आहे. त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. मी खूप मेहनत घेते आहे स्वतःवर, माझ्या यूट्यूब चॅनेलवर. मला माहिती आहे डेली व्हिडिओ टाकल्याशिवाय काहीच होणार नाही आहे. मी काल एक दिवस मिस केला आहे, पण काल ॲक्च्युली आहे ना, मी ह्याच्यामध्ये होती, ट्रॅव्हलमध्ये होती, सो मी व्हिडिओ घ्यायचा विसरली. सॉरी, मी विसरली नाही, पण मी घेतला नाही. तर मला खूप गिल्टी वाटत होतं त्यासाठी. पण मी नेक्स्ट डे मी ठरवलेलं की एक दिवस मिस झाला आहे, पण दुसरा दिवस वेस्ट करायचा नाही. त्याच्याबरोबरच माझं वर्कआउट नव्हतं झालं 2 दिवस, कारण मी आईकडे गेली होती. त्याच्यामुळे का वेळेला पण माझं वजन पण वाढलं होतं 800-850 ग्राम. ॲक्च्युली त्याच्यामुळे नाही, माझे पिरियड्स येणार आहेत. 14 तारीख आहे माझी, पण अजून आले नाही आहेत. ॲक्च्युली मला 5 दिवस मागे येतात, ते पण अजून आले नाही आहेत. त्याच्यामुळे ब्लोटिंग जमा होऊन माझं वेट थोडं जास्त दिसते. पिरियड्स गेल्यावर ते येऊन गेल्यावर ते स्टेबल होईल, आय नो. आणि मी माझं ट्रेडमिल करता करता माझ्या स्वामींची गाणी ऐकत होती. स्वामींच्या गाण्यांनी आहे ना, मला एक वेगळाच जोश, वेगळाच एनर्जी भेटते. त्याच्याबरोबरच मी माझे 10K स्टेप्स कंप्लीट केले होते, आणि त्याच्याबरोबरच मी 90 मिनिट्स वॉक पण माझं कंप्लीट केलं होतं. 90 मिनिट्स वॉक मी डेली रोज किंवा आठवड्यातून 5 ते 6 दिवस करायचा प्रयत्न करते आहे, कारण मला 90 मिनिट्स ॲक्च्युली माझी बॉडी म्हणजे असं मला काय माहिती का, पण मला असं कुठून तरी मी ऐकलं होतं 90 मिनिट्स बॉडीला फिजिकली ॲक्टिवेट ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर मी घरी आली. पोट बघा, पोट पण थोडंसं ब्लोटिंगमुळे जमा झालं आहे. त्याच्यानंतर मी या सीड्सनी माझं जे फास्टिंग असतं ते ब्रेक केलं, त्याच्यामध्ये ओवा पण टाकला होता. त्याच्यानंतर मी माझा लंच घेतला, ज्याच्यामध्ये एक पेरू, लौकीची भाजी, लौकी म्हणजे दुधीची भाजी, थोडासा भात, एक छोटीशी पोपी भाकरी आणि डाळ खूप सारी वाटीभर. त्याच्यामध्ये खूप सारं पालक टाकलं होतं, मिक्स डाळी, चणा डाळ, मूग डाळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ, तर अशा सगळ्या डाळींची मिक्सचर केलं होतं, आणि त्याच्यामध्ये पालक आणि शेंगदाणे पण टाकलं होतं. त्याच्यानंतर मी रुद्रला आणायला गेली. इथे थोडंसं स्वतःला आरशात बघून स्वतःला सेल्फ मोटिवेशन घेत होती, आणि मग रुद्राला घरी आणलं, त्याला भरवलं, आणि मी इथे
माझ्या व्हिडिओसाठी प्रिपेअर होत होती, माझ्या शॉर्ट्स व्हिडिओसाठी प्रिपेअर होत होती. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे मला मेकअपचे व्हिडिओ टाकणं पण गरजेचं असतं. पण तुम्ही लाईक कमेंट काहीच करत नाही, सबस्क्राईब करत नाही. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आहे ना. ॲटलिस्ट 1-1.5 तास तयारी करायला लागतो. त्याच्यानंतर मी काय घालू काय नको घालू हा विचार करून करून डोकं पिकायला येतं. त्याच्यानंतर शॉर्ट्स बनवण्यासाठी रील्स बनवण्यासाठी 1 ते 1.5 तास जातो आणि मग ते एडिट करण्यासाठी टाईम लागतो, तो नंतरच वेगळाच टाईम लागतो. आणि त्याच्यानंतर जो पसारा पडलेला असतो ना तो आवरण्यासाठी वेगळा टाईम लागतो. आणि मग घरातली कामं, मुलांचं, नवऱ्याचं सगळं आवरता मी हे व्हिडिओ बनवत असते. त्याच्याबरोबरच तुम्ही एक लाईक केलात, एक कमेंट केलात तर मला खूप मोटिवेशन मिळणार. आणि हा मी लुक क्रिएट केला होता राधाराणीचा, कसा वाटतोय तो पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला खूप आवडेल. नंतर मला भूक नव्हती, त्याच्यामुळे मी थोडीशी चहा एकदम कमी साखरवाली आणि एक लाडू घेतला होता प्रोटीनवाला. त्याच्यानंतर मी जेवली नाही, डिनर केला नाही आहे. नंतर मी मिस्टर आले होते, त्यांच्यासाठी कॉफी बनवायला आली. एक साधीशी साडी घातली होती मिस्टरांना माझ्या. मी साडीमध्ये खूप आवडते म्हणून मी साडी घातली होती. पण त्यांचं नाटक चाललं होतं, भाजीला जायचं असेल तर ही साडी काढून ठेव, तुला बसताना येणार गाडीवर, नाही तर 4 व्हीलर काढायला लागले, ट्रॅफिक असेल, हे असेल ते असेल. मी म्हटलं मला नाही माहिती, मी साडीवरच येणार. आणि मी साडीच घातली होती. आणि त्याच्याबरोबरच मी साडी घालून गेलेली म्हणून त्यांचा मूड असा झाला होता. आणि नंतर मी फोटो काढते, व्हिडिओ काढते समजल्याबरोबर त्यांनी लगेच पोट आतमध्ये घेतलं, बघा साधा तुम्ही. आणि मग मी हसायचं होतं मला, पण मी हसली नाही. बघा लगेच पोट आतमध्ये घेतलं, क्यूटसारखं मला क्यूट मुमेंट वाटला म्हणून मी तो टाकला याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, कारण रुद्रला घरी ठेवून गेली होती मी. आणि मी खूप फास्ट बोलते आहे का, तुम्हाला समजत नाही का ते पण मला सांगा. कारण मिस्टर माझे बोलवते तू एकदम कुत्रं मागे लागल्यासारखं बोलते, जरा हळूहळू बोल. हळूहळू बोलली तर मला मग सुचणार नाही आता मी काय बोलू म्हणून मी फास्ट एकदाच बोलून घेते. नंतर मी भाकरीचं पीठ घरी आलं उकडायला ठेवलं, कारण मिस्टरांनी आज रिक्वेस्ट केली होती की मला आज पिठलं भाकरी खायची आहे, प्लीज आज पिठी बनव. पिठी म्हणजे कुळदाच्या कुळीद असतात, कोकणामध्ये पिकतात ते, त्याची जसं आपण चण्याच्या डाळीचं पिठलं बनवतो तसं त्याची पण पिठी बनते. आणि कोकणातल्या लोकांना स्पेशली ती खूप आवडते, मला पण आवडते. मी साताऱ्याची आहे पण मला पण आवडते. आता लग्न 10 वर्ष झाले, त्याच्यामुळे मी पण खाते. त्याच्यानंतर मी नाचणीची भाकरी बनवली होती, दोघांना जेवायला वाढली, घरातली कामं आवरली. आणि मग आज मी मेकअप केला होता, त्याच्यामुळे फेसचं पण डीप क्लिनिंग तर बनतंच ना. म्हणून मी आज सेटाफिलचं हे काढलं होतं माझ्या व्हॅनिटीमधून, क्लिन्झिंग मिल्क ते घेतलं. त्याच्यानंतर मी कॉटन पण काढलं होतं, त्याच्यावर स्प्रे करून गिला करून ठेवलं होतं. म्हणजे स्प्रे डायरेक्ट कॉटन सुका वापरायचा नाही फेसवर, म्हणून मी त्याच्यावर पाण्याचा शिंतोडे मारले होते असं समजा तुम्ही, स्प्रे म्हणजे. आणि नंतर मग मी डीप क्लिनिंग करायला घेतलं. 3 ते 4 वेळा फेस जेव्हा मी क्लिन्झिंग मिल्कने क्लीन केला तेव्हा कुठे फेस मला क्लीन वाटत होता. तुम्हाला असं वाटत असेल या फेसवर मेकअप नाही आहे, पण आहे मेकअप जेव्हा आपण करतो ना तेव्हा डीप क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं. कारण फेसवर कुठल्याच प्रकारचं रिॲक्शन होऊ नये म्हणून. कितीही आपण म्हटलं नॅचरल प्रोडक्ट असं काहीही नसतं. प्रत्येक प्रोडक्टमध्ये केमिकल असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात. त्याच्यामुळे डीप क्लिनिंग गरजेची आहे मेकअप केल्यानंतर. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज मेकअप केल्यानंतर जर तसेच झोपत असाल तर प्लीज झोपू नका. कारण माझ्या डोळ्यासमोर माझ्या स्टुडंटबरोबर ही गोष्ट घडलेली आहे, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. तिने एकदा मस्कारा लावला होता, मस्कारा लावला आणि मग तिने वरच्यावर फेस क्लीन केला आणि झोपली तशीच ती. तर नंतर दुसऱ्या दिवशी तिच्या डोळ्यामध्ये ना मस्कऱ्याचे काही कण जाऊन पार्टिकल्स आतमधल्या साईडला गेले आणि दुसऱ्या दिवशी डोळा खूप दुखायला लागला आणि डोळा सुजला पूर्ण. तेव्हा डायरेक्ट ते डॉक्टरकडे जाऊन त्याला सर्जरी म्हणजे काहीतरी छोटीशी सर्जरी करून ते काढायला लागले, कारण ते आतमधल्या पापणीला वरती जाऊन चिपकले होते. तर प्लीज तुम्ही घरात तुमच्या जर क्लिन्झिंग मिल्क नसेल तर बेबी ऑइल किंवा कोकोनट ऑइल घ्या, हातावर व्यवस्थित चोळा आणि डोळ्यांच्या पापण्यांना व्यवस्थित लावून हळूहळू कॉटननी काढा ते. कारण डीप क्लिनिंग करणं मेकअपच्या नंतर गरजेचं असतं. ॲटलिस्ट डोळ्यांच्या जागेवर तरी तुम्ही करत जा. आपली डोळे खूप नाजूक असतात, त्यांना कुठलाच त्रास सहन होत नाही. त्याच्यामुळे प्लीज डीप क्लिनिंग करत जा. मी प्रत्येक गोष्टीसाठी रिक्वेस्ट करते आहे तुम्हाला, कारण हे तुमच्या हेल्थसाठी गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी 3 ते 4 वेळा डीप क्लिनिंग केलं, जे सेटाफिलच्या ह्याच्याने केलं आहे क्लिन्झिंग मिल्कनी. त्याच्यानंतर मला जोपर्यंत मी फेस वॉश करत नाही फेस वॉशनी तोपर्यंत मला बरं वाटत नाही. त्याच्यानंतर मी फेस वॉश केलं. माझं मॉइश्चरायझर आहे जे डेली मी अप्लाय करते, बायोडर्माचं बेस्ट एवर मॉइश्चरायझर आहे. तुम्ही बघाल विदाऊट मेकअप पण माझ्या फेसवर जो ग्लो असतो ना तो फक्त बायोडर्माच्या ह्याच्याने असतो, मॉइश्चरायझरने. प्लीज तुम्ही ज्यांची स्किन ड्राय असेल त्यांनी एकदा तुम्ही अप्लाय करून बघा. 2 ते 3 दिवस तुम्हाला रिझल्ट नाही जाणवला तर सांगा मला.
आणि ज्यांची स्किन ऑइली असेल माझ्यासारखी त्यांनी जेव्हा पण तुम्ही मॉइश्चरायझर लावता तेव्हा एकदाच अप्लाय करा. आणि ज्यांची स्किन ड्राय असेल त्यांनी एकदा लावा, व्यवस्थित मसाज करा आणि सेकंड टाईम परत मॉइश्चरायझर लावा आणि ते सोडून द्या. तसंच तुम्हाला खूप बेनिफिशियल आहे. बायोडर्माचं मॉइश्चरायझर तुम्ही यूज करत जा, तुम्ही बघालच त्याचा ग्लो त्याच्या. आणि कधीच फेस वॉश केल्यानंतर आपण डायरेक्ट घासून जे पुसतो ना तसं नाही पुसायचं, टॅप करून पुसायचं व्यवस्थित. माझ्या स्किनवर ॲक्टिव्ह पिंपल्स आहेत कारण माझे पिरियड्स अजून आलेले नाही आहेत. पिरियड्स येऊन गेल्यावर ते एकदम बरे होतील, त्याच्यामुळे मी त्याला काय हात लावत नाही जास्त. माझ्या डोळ्यामध्ये थोडंसं काहीतरी गेलं होतं ते मी काढत होती आणि मग मी डोळा व्यवस्थित क्लीन केल्यावर माझं हे जे मॉइश्चरायझर संपलं आहे. पण मी ते टाकत नाही कारण त्याच्यात थोडंसं तरी असणार मला माहिती आहे. ते काढलं मी आणि मग फेसवर व्यवस्थित अप्लाय केलं. आणि त्याच्यानंतर कारण मॉइश्चरायझर लावल्याशिवाय मला मॉइश्चरायझर किंवा मी कोकोनट ऑइल लावते रोज फेसला. मी रोज किंवा आठवड्यातून 2-3 दिवस कोकोनट ऑइलनी मसाज करते रात्रीच्या वेळेस. पण आता माझ्या फेसवर ॲक्टिव्ह पिंपल्स आहेत त्याच्यामुळे, पर्सवाले पिंपल्स आहेत त्याच्यामुळे मी मसाज करत नाही आहे. तर हलक्या हाताने माझं मॉइश्चरायझर लावून घेते आहे आणि पिंपल्सला टच होणार नाही असं लावते. तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर, कारण मी एक मेकअप आर्टिस्ट आहे त्याच्यामुळे मला माझी स्किन स्वतःची चांगली ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच मी सिडेस्को केलं आहे मेकअपमध्ये, त्याच्यामुळे मला थोडंसं स्किनचं पण नॉलेज आहे. त्याच्यानंतर मी गरम पाण्यामध्ये हळद टाकून जे मी डेली रुटीनमध्ये यूज करते टर्मरिक हॉट वॉटर ते मी पियाले. तुम्ही पण स्टार्ट करा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. बाय.